सर्वांना मनापासून नमस्कार. आज खमंग खुसखुशीत अशा शंकरपाळ्या कशा करायच्या ते पाहूयात. तुम्ही पाहू शकता छान खमंग खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झाल्या आहेत. आतून छान क्रिस्पी झाल्या आहेत. तर कशा करायच्या ते पाहूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथं एक वाटी, छोटी वाटी तूप घेतलं आहे. साजूक तूप घेतलं आहे, तुम्ही डालडाही घेऊ शकता. त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलं आहे. आणि त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर घेतली आहे. सगळं छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर घातली आहे मी. आणि हाताने आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हलकं होईपर्यंत. आणि त्यात बसेल एवढा मैदा घालायचा आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. साखरेतल्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्यावर त्यात बसेल एवढा मैदा घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आणि 1-15 मिनटं ठेवून जाडसर पोळी लाटून त्याच्या कडा कापून घेऊन त्याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्यात. व कडकडीत तेल तापल्यावर मंद गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्यात. त्याच्या साईडच्या कडा कापून घ्यायच्यात आणि अशा शंकरपाळ्या करून घ्यायच्यात. आणि इथं तेल तापत ठेवलं आहे. छान मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्यात. दुसरेही त्याच पद्धतीने करून घ्यायचे.